मी महेश बालासाहेब जराड राहणार काटखेडा. माझी गाय वीज पडल्यामुळे दगावली. त्याची नुकसान भरपाई म्हणून आज 37,500 माझ्या खात्यावर जमा झाले. मी तहसीलदार साहेबांचं मनापासून आभार. मागच्या महिन्यापासून अंबड तालुक्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होत आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळे नुकसान झालेले होते. अंबड तालुक्यातील जवळपास या अतिवृष्टीमध्ये 22 पशुधन मयत झालेले होते. त्यामध्ये काही वीज पडून होते, काही पुरात वाहून होते, काही पाण्याच्या ह्याच्यामुळे अडलेले होते. असे करून एकूण जवळपास 22 जनावरांना आम्ही अनुदान दिलेलं आहे. त्यापैकी दुधाळ जनावरे 13 आहेत. त्यापैकी ओढकाम करणारे जनावरे 4 आहेत आणि लहान दुधाळ जनावरे 3 आहेत. असे करून आपल्याकडे जवळपास 22 जनावरांना आपण अनुदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये 6,91,500 रुपयाचा निधी आपण त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट वर्ग केलेला आहे. सदरील ही जी निधी आहे -BDS मधून आम्हाला नैसर्गिक आपत्ती म्हणून सुविधा उपलब्ध होते. त्या सुविधा अंतर्गत आम्ही हे दिलेलं आहे. बाकीचं जे काही पंचनामे आहे ते पंचनामे करणे सुरू आहे. पिकाचं नुकसान असेल किंवा इतर जे काही घराची पडझड असेल त्या ठिकाणी आमचे लोक जात आहेत. आम्ही स्वतः सुद्धा फिरत आहोत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व पंचनामे होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. जर समजा आपल्याकडे आज जर तलाठी आला नसेल तर उद्या किंवा परवा आपल्याकडे 100% तलाठी येणार आहेत आणि सर्वांच्या शेतीची पाहणी करणार आहे आणि पंचनामे वस्तुनिष्ठ होणार आहेत. आणि या व्यतिरिक्त काही लोकांची जनावरे जर मयत झाली असेल आणि त्यांचे पुरावे असेल आणि PM रिपोर्ट असतील तर त्यांनी सुद्धा समजा आमच्याकडे रिपोर्टिंग केली नसेल तर त्यांनी आमच्याकडे तलाठ्यामार्फत रिपोर्टिंग करायची आहे. त्यांचे जे काही मयत झाल्याबाबतचा रिपोर्टिंग आहे, PM आहे आणि त्याचा पुरावा असेल त्यांनी सादर करायचा, जेणेकरून आम्ही उर्वरित सुद्धा लोकांचं आम्ही अनुदान देणार आहोत. त्यासोबतच इतर जे काही घराचे पडझड आहे किंवा शेतीचं नुकसान आहे त्याचा सर्वांचे पंचनामे होणार आहेत. काही ठिकाणी छोटे पाझर तलाव फुटल्यामुळे काही जणांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही. त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमच्या सर्व तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या सर्वांना आम्ही आदेश दिलेले आहेत. त्या जमिनी खरडल्याचे सुद्धा वेगळ्यानं पंचनामा होणार आहे. काही ठिकाणी विहिरी खचल्याच्या किंवा विहिरीमध्ये सुद्धा भराव आल्याचं सुद्धा काही ठिकाणी आमच्या निदर्शनास आले आहे. त्यांना सुद्धा त्यांचे पंचनामे होऊन त्यांची सुद्धा अनुदान आम्ही शासनाने जे काही देणार आहे त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे सुद्धा आम्ही देणार आहोत. त्यामुळे कोणीही चिंता करण्याची गरज नाही. सर्वांनी कृपया करून संयमानं राहा. आम्ही प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि महसूल प्रशासन, त्याचबरोबर तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन, माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांचे सुद्धा या ठिकाणी निर्देश आहेत. त्याचबरोबर SDM साहेबांचे सुद्धा निर्देश आहेत. सक्त निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना आहेत. काही अडचणी असल्यास आमचा तहसील कार्यालयाचा क्रमांक आहे. त्या क्रमांकावर नियंत्रण कक्षावर 24 तास आपले माणसं आहेत. त्यांना सुद्धा आपण फोन करू शकता. नजीकच्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना फोन करू शकता. त्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर पोलीस कंट्रोल रूमला सुद्धा फोन करू शकता. माझा सुद्धा नंबर आहे, 24 तास चालू असतो. त्यामध्ये आम्ही कधीही आपल्या तातडीच्या मदतीसाठी आम्ही तयार आहोत. मी विजय चव्हाण, तहसीलदार अंबड. शिवाजी जानोबा खरात, राहणार लालवाडी. माझं वीज पडून बैल गेल्यामुळे मला अनुदान तहसीलदार साहेबांनी 32,000 रुपये जमा केले. त्यांच्या तहसीलदार साहेबांचे धन्यवाद. तुमचं नाव काय? शिवाजी जानोबा खरात, राहणार लालवाडी. किती वर्ष जाणार होतं तुमचं? बैल 50,000.